नमस्कार, नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे. मी कृष्ण नाईक. आता आपण सुंदर नारायण मंदिराच्या इथून आपण आलो आहोत कपालेश्वर येथे. या ठिकाणी पण आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊया. या ठिकाणी सुद्धा बोर्ड लावण्यात आलेला आहे. भाविकांना निमंत्रण पत्रिका हीच समजायची. आपण जाऊया आता श्री कपालेश्वर मंदिरामध्ये. या ठिकाणी आपल्याला हनुमंताची मूर्ती दिसत आहे. पुढे जाऊया आपण कपालेश्वराचे दर्शन घेऊ. भोले हर हर महादेव. हा शंकराचा पंचमुखी मुखवटा. ओम नमः शिवाय. मंदिरातून बाहेर आल्यावर या ठिकाणी एक शिवलिंग आपल्याला दिसते. श्री कपालेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला परिसरात पिंपळ वृक्ष बघायला भेटतो. नागदेवता, त्याचप्रमाणे श्री हनुमंतरायाची मूर्ती. इकडे सुद्धा हनुमंतरायाची मूर्ती आहे. कपालेश्वर मंदिर सुद्धा पुरातन आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण तीर्थकुंड पाहत आहोत. इथे छोटे मंदिर आपल्याला बघत येत आहे. या ठिकाणी आपण बघूया वारकरी लोक आलेले आहेत. आज कार्तिक एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वरवरून हे वारकरी लोक या ठिकाणी श्री कपालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे इकडे सत्यनारायण मंदिर आपल्याला दिसत आहे. हे लोक पूर्ण वारीने पायी जाताच ते विठ्ठलाचे नामसंकीर्तन अखंड चालू असते. तर आपण गायत्री मंदिरामध्ये. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या ठिकाणी गायत्री मातेची 1 फूट उंचीची पंचमुखी अशी व 10 हात असलेली सुंदर गायत्री मातेची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. मंदिर परिसरातच
आपल्याला शिव व पार्वती यांची मूर्ती बघायला मिळते व शिवलिंग स्थापन केलेले आहे. त्याचप्रमाणे पंचमुखी 4 मुख असलेले शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. हे संगमरवरी आहे व अतिशय जुना असा औदुंबर वृक्ष घाट पसरलेला आपल्याला बघायला मिळतो. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ संचलित वेदमाता गायत्री मंदिर या ठिकाणी आपण होमाची जागासुद्धा हवनकुंडसुद्धा आपण पाहत आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपण ज्योतिष काका घोलप यांचे बघत आहोत. त्याचप्रमाणे इथे प्रसाद आपण बघत आहोत. पेढ्यांचे प्रसाद घोलप ज्योतिषी व इकडे रामकुंड परिसर आहोत. आता आपण उतरत आहोत व सुरुवातीलाच उजव्या सोंडीचा गणपती आपल्याला दिसतो. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोर पिसारे या ठिकाणी विकण्यासाठी आलेले आहेत. कार्तिक स्वामी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. बुधवारी कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होईल. तर आपण आज किंवा उद्या कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊया. मंदिर परिसरात आपण बघत आहोत पूजेचे साहित्य, पुस्तके, श्रीकृष्णासाठीचे वस्त्र, रुद्राक्षमाळा, या ठिकाणी सर्व पूजेचे साहित्य उपलब्ध आहे. रंगीत दोरे, त्याचप्रमाणे घंटा, हवनकुंड आपण बघत आहोत व वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळा, त्याचप्रमाणे चंदन टीका, शंख व पितळीचे असलेले मूर्त्या, पितळी मूर्त्या आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुळशीची माळ, रुद्राक्ष माळा, स्फटिकाच्या माळा, त्याचप्रमाणे कवड्याच्या माळा, विविध प्रकारच्या माळा आपल्याला बघायला मिळतात व टाळसुद्धा विकण्यासाठी यांनी ठेवलेले आहे. कमंडलू, त्याचप्रमाणे गोमुख, देवाला अभिषेक घालण्यासाठी गोमुखी वापरले जाते. ही गोमुखीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. बघूया आपण स्थान आहे, शालिग्राम दिसतात. त्याचप्रमाणे कासव, छोट्या स्वरूपातील घंटा, निरंजन, पंचमुखी निरंजनसुद्धा उपलब्ध आहे. आपण बघत आहोत गोमुखी व हे कमंडलू आहे. जे लोक भजन करतात त्यांच्यासाठी टाळ विक्रीसाठी हे पंचपाळे, तांब्याचे हा भांड्यांचा सेटच आहे. पंचपाळी व छोटे सूर्यकांतचे दिवे पण आहेत. छोट्या स्वरूपातील समय आपण बघत आहोत. अखंड ज्योत लावण्यासाठी जे दिवे लागतात ते दिवे सुद्धा आपण बघत आहोत.